सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। नुकतेच अक्षय तृतीयेसारखा सण झाला त्या दिवशी सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडलेले होते। मात्र आता पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरामध्ये घट झाल्याचं दिसतंय। सोनं आणि चांदीच्या दरात घसरण आहे। घडामोडीनंतर बातमी आहे सोन्या चांदीच्या दराची। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु आजपासून सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती 3 नियम लावण्यात आलेले आहेत। या नियमांमुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे। राज्यातील सोने खरेदीदारांसाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडलेले होते। सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता। याच पद्धतीने चांदी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती। चांदीने सुद्धा मोठमोठे रेकॉर्ड तोडलेले होते, परंतु अखेर सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये सोन्या चांदीच्या भावामध्ये एवढी मोठी घसरण कधी सुद्धा पाहायला मिळालेली नव्हती। सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण झाल्यामुळे राज्यातील सोने खरेदी करणारे ग्राहक, राज्यातील सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक आणि लग्न सराईसाठी खरेदी करणारे ग्राहक आता प्रचंड खुश झालेले आहेत। आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा पाहायला मिळत आहे। कारण सोन्या चांदीच्या भावामधील ही घसरण ऐतिहासिक घसरण आहे। याच्या अगोदर सोन्या चांदीच्या भावामध्ये एवढी मोठी घसरण कधी सुद्धा पाहायला मिळालेले नव्हते। सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे। त्यामुळे सोने खरेदी करणारे ग्राहक, सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक, लग्न समारंभासाठी, साखरपुड्यासाठी सोने खरेदी करणारे ग्राहक आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत सोन्या चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। तुम्ही सोनं आज खरेदी केलं पाहिजे का कधी खरेदी केलं पाहिजे, चांदी कधी खरेदी केली पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। यासोबत अनुभवी सराफांनी दिलेली माहिती, यासोबत वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या अंदाजानुसार आणि वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, खरंच ही महत्त्वाची वेळ आहे का, खरंच सोनं खरेदी करण्याची सध्याची वेळ आहे का, की थोडं थांबलं पाहिजे याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यामुळे सोन्या चांदी खरेदी करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होऊन जाईल। तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त तोळा सोनं आणि जास्तीत जास्त चांदी मिळवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपण आजचे सोन्या चांदीचे भाव बघून घेऊयात। मागच्या 2 दिवसांच्या तुलनेत आज सोन्याच्या भावामध्ये किती हजार रुपयांची पडझड पाहायला मिळालेली आहे। जी ऐतिहासिक घसरण झालेली आहे, तर ती ऐतिहासिक घसरण किती हजार रुपयांची झालेली आहे याचीच माहिती आता आपण सविस्तर पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, सोने खरेदी करण्याच्या, चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर हा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहायचा आहे। तुमच्या नातेवाईकांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांच्या पैशांची बचत होईल आणि तुमच्या पैशांची बचत होईल। परंतु जर तुम्ही घाई गडबडीमध्ये सोनं खरेदी केलं, शेजारच्यांचं आणि समोरच्यांचं ऐकून सोनं खरेदी केलं, कोणीतरी सांगितलेलं असेल की सोन्यामध्ये घसरण झालेली आहे, त्यामुळे आता लगेच आपण सोने खरेदी करायला जाऊ, जर तुमच्या मनामध्ये असा विचार तयार झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होऊन जाईल, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल आणि तुमची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरभराट सुद्धा होऊन जाणार आहे। आता बघा, ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून सोनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होतं। सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, चांदीने सुद्धा लाखांचा टप्पा पूर्ण केलेला होता। विचार करायला गेला तर सामान्य माणसांना सोनं आणि चांदी खरेदी करणं परवडत नव्हतं। सामान्य माणसांच्या खिशाला मोठ्या प्रमाणामध्ये कात्री बसत होते, परंतु इथून पुढे सामान्य माणसाला सुद्धा सोनं आणि चांदी खरेदी करणं परवडणार आहे। ज्यांच्या घरामध्ये लग्न कार्य आहेत तर त्यांच्यासाठी ही बातमी सर्वात आनंदाची बातमी ठरत आहे। तुम्ही 100% पेढे वाटप
वाटणार, कारण तुमच्या पैशांची बचत होत आहे. ज्यांना जास्तीत जास्त सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही बातमी 100% दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आहे. आणि ज्यांना कमी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. याच्या पाठोपाठ ज्यांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही बातमी आनंदाची ठरत आहे, कारण सोन्या चांदीच्या भावामध्ये पडझड झालेली आहे. कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती आता 3 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. या नियमांमुळे सोन्या चांदीचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत. तर हे 3 नवीन नियम कोणकोणते आहेत, हे नियम कशा पद्धतीने सोन्यावरती लागू होत आहेत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा ग्राहकांना, मागच्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून 28%, 18% आणि 12% अशा GSTच्या जे स्लॅब होते तर त्याच्यामध्ये कपात करण्यात आलेले होते. 28%चा GST 18% वरती, 18%चा GST 12% वरती आणि 12%चा GST 5% वरती करण्यात आलेला होता. त्यामुळे विविध वस्तूंच्या किमती कमी झालेल्या होत्या. त्याच पद्धतीने आता सोन्यावरती पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. मोदी साहेबांनी नियम लागू केल्यामुळे सोन्या चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्या चांदीचे भाव 1000, 2000, 3000, 5000 किंवा 10,000 रुपयांनी कमी झालेले नाहीत, तर मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या संख्येने, मोठ्या आकड्याने कमी झालेले आहेत. एकदम सोन्याचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोसळल्यामुळे ग्राहक आता प्रचंड खुश झालेले आहेत. गावाच्या पारापासून ते शहरापर्यंत एकच चर्चा सुरू झालेली आहे. अरे सोनं खरेदी कर, अरे सोनं खरेदी केलं का, तुम्ही किती केलं, आम्ही किती केलं, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या पैशांची बचत झाली पाहिजे, आपल्याला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळालं पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. कारण सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहे. सोन्या चांदीचे दर कोसळल्यामुळे आता ग्राहक प्रचंड खुश होत आहे. ग्राहकांचा भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. ग्राहकांची सोनं खरेदी करण्याची इच्छा होते आणि चांदी खरेदी करण्याची इच्छा होते, तर ते आता 100% पूर्ण होत आहे. आता तुम्ही म्हणत असाल भरपूर वेळ घालवत आहात. बघा, आता वेळ घालवणार नाही. आता आपण आजच्या सोन्याचे भाव, चांदीचे भाव किती हजार रुपयांवरती आलेले आहेत त्याचीच माहिती देऊन टाकतो. परंतु ग्राहकांना विचार करायला गेला तर मागच्या काही महिन्यांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता. त्यामुळे सोन्याची आयात निर्यात बंद झालेली होते. त्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले होते, कारण सोन्याचा साठा कमी शिल्लक होता आणि ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होते. याच पद्धतीने गॅसची सुद्धा टंचाई झालेली होती. गॅसच्या किमती सुद्धा गगनाला भिडलेल्या होत्या. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मागच्या काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्ध संपलेलं होता. त्यामुळे आता सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये सोनं आलेलं आहे. सोन्याचा साठा शिल्लक असल्यामुळे सोन्याचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत. आता तुम्हाला उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये आली की तिची किंमत कमी होत असते. विचार करायला गेलं तर बघा, ज्यावेळेस बाजारामध्ये कांदे जास्त प्रमाणामध्ये येतात त्यावेळेस कांद्यांची किंमत कमी होत असते. त्याच पद्धतीने ज्यावेळेस बाजारामध्ये सोनं जास्त प्रमाणामध्ये येतं, जागतिक बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याच्यामध्ये सोनं मोठ्या प्रमाणामध्ये येतं, त्यावेळेस सोन्याचे आणि चांदीचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत असतात. आणि सध्याच्या स्थितीला तसंच झालेलं आहे. आयात निर्यातीमुळे सोने मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये शिल्लक आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोनं मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक आहे. त्यामुळे आता सोन्यांच्या किमती घसरलेल्या आहेत, चांदीच्या किमती घसरलेल्या आहेत. सर्वसामान्यांना आता सोनं आणि चांदी खरेदी करणं परवडत आहे. सर्वसामान्यांचं भरपूर दिवसांचं स्वप्न सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं होतं, परंतु जास्त पैसे लागत असल्यामुळे सामान्य माणूस सोनं आणि चांदी खरेदी करत नव्हता. परंतु आता कमी पैसे लागत असल्यामुळे सर्वसामान्य माणूस हा सोनं आणि चांदी खरेदी करत आहे, आपली इच्छा पूर्ण करत आहे. भरपूर दिवसांचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न सर्वसामान्य ग्राहकांचं आता पूर्ण होत आहे. परंतु ग्राहकांना भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे सोन्यावरती 3 नियम लावण्यात आलेले आहेत ते 3 नियम सर्वात अगोदर बघून घेऊयात. याच्यानंतर आपण बघणार आहोत की सोन्या चांदीचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहेत, तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन सुद्धा केले जाणार आहे. पैसे देऊन तुम्हाला एवढी महत्त्वाची माहिती कुठेही भेटणार नाही. आपण ही माहिती तुम्हाला फुकटमध्ये म्हणजेच फ्रीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे ही माहिती सविस्तर पाहणं सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. सविस्तर माहिती पाहिजे
पाहिली की आपला फायदा होतो, परंतु अर्धवट माहिती पाहिली की तोटा होत असतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपला फायदा झाला पाहिजे, तोटा नाही झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ पुढच्या 2 मिनिटात सविस्तर पहा. बघा, ग्राहकांनो, विचार करायला गेला तर सोनं सर्वांना वाटतं की आपल्या गळ्यामध्ये असावं, आपल्या हातामध्ये सोनं असायला पाहिजे, हाताच्या बोटांमधील अंगठ्या आपल्याकडे सोन्याच्या असायला पाहिजे. महिलांना सुद्धा वाटतं की आपलं मंगळसूत्र सोन्याचं असलं पाहिजे, आपल्या हातातील बांगड्या सोन्याच्या असल्या पाहिजेत. परंतु आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला सोनं आणि चांदी खरेदी करणं शक्य होत नसतं. परंतु आता गरीब असो, श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, कोणी पण असो, सर्वांना आता सोनं आणि चांदी खरेदी करणं परवडणार आहे. कारण मोदी साहेबांच्या 3 नियमांमुळे आता सोन्या चांदीचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत. तर मोदी साहेबांचे 3 नियम सांगतो, लगेच सोन्या चांदीचे भाव कसे कोसळत आहेत, किती हजार रुपयांनी कमी झालेले आहेत, आज काय भाव आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा ग्राहकांना, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे 3 नियम लागू होत आहेत, त्या 3 नियमांपैकी पहिला नियम जीएसटीचे स्लॅब कमी करण्यात आलेले आहेत. यानंतर जो दुसरा नियम आहे, तर तो दुसरा नियम काय की आयात निर्यात, बघा सध्याच्या स्थितीला आयात निर्यात सुरू झालेली आहे, हा दुसरा नियम आहे. आणि तिसरा नियम बघा, सोन्यावरती जो 3% जीएसटी असतो, तर तो जीएसटी 3% ठेवण्यात आलेला आहे. हा जीएसटी वाढवण्यात येईल अशी माहिती मिळत होती, परंतु हा जीएसटी काय वाढवण्यात आलेला नाही. त्यामुळे सोन्यांची किमती आता स्थिर राहत आहेत. आता आपण सोन्याचे भाव बघून घ्यात. बघा, 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला आजच्या घडीला 1,54,000 रुपये मोजावे लागतील. 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला आजच्या घडीला 1,38,000 रुपये मोजावे लागतील. 18 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला आजच्या घडीला 1,14,000 रुपये आणि 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर आजच्या घडीला तुम्हाला 1,03,000 रुपये मोजावे लागतील. आणि जर तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला आजच्या घडीला 2,60,000 रुपये मोजावे लागतील. बघा, मागच्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये सोनं हे 1,80,000 रुपयांवरती गेलेलं होतं, परंतु आता सोनं 1,54,000 रुपयावरती आहे. म्हणजे 26,000 रुपयांची घसरण मागच्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये सुद्धा 1 लाखांची घसरण झालेली आहे.